नमस्कार मित्रांनो, कमळी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अगदी मनपूर्वक मी तुमचं स्वागत करते। आजच्या भागामध्ये कमळी निंगी हे सगळेजण आता ह्या साईबाबांच्या मंदिरात दर्शनाला आलेले असतात आणि त्याच वेळेस तेथे आता ही पाय टेकत टेकत हळूच मात्र गौरी आलेली आहे। कारण गौरीचा जीव वाचलेला आहे आणि गौरी तेथे आलेली आहे, परंतु कमळी मात्र आता साईबाबांचे दर्शन घेते आणि निंगीला म्हणते की निंगी, हे बघ अगं कमळी, निंगी, माझ्या मनातून आता मी आईचा विचार काढण्याचा खूप प्रयत्न करते, पण सारख्या मला आईच्या आठवणी येतात। तूच सांग की मी काय करू, मनातून विचार जायला तयारच नाही आणि आई आपल्याला सोडून गेली याचे पुरावेच काही सापडलेले नाहीत, फक्त तिच्या वस्तू आपल्याला सापडल्या। आणि हे बघ निंगे, खरंच आपली खूप मोठी चूक झाली आणि हे कसं मी मान्य केलं, परंतु माझं मन मला सांगतं की आई जिवंत आहे आणि ती कुठेतरी आहे। तेव्हा आता निंगी म्हणते की कमळे, हे बघ देवाची कृपा हो आणि तुझं सगळं काही म्हणणं खरं ठरव। त्याच वेळेस आता साईबाबांच्या या मंदिरामध्ये गौरी आलेली आहे आणि ती पण कमळीच्या मागेच येते। आता साईबाबांचा एक आता चमत्कारच असतो, कारण मायलिकींची आता ह्या मंदिरात भेट होणार असते। तेवढ्यात मात्र आता तेथून शेजारून कमळीच्या मागून आता गौरी पलीकडे जाते आणि कमळीला मात्र काहीतरी आता जवळ कोणीतरी आलेला आहे, आई आल्याचा भास होतो। कमळी मागे वळून बघते तर तेवढ्यात गौरी गेलेली असते, कारण काही मुलं आता तेथे दर्शनासाठी आलेले आहेत आणि ते साईबाबांकी जय म्हणून आता आवाज देतात आणि तेवढ्या त्या घोळक्यातून आता ती आतमध्ये निघून जाते। निंगी विचारते की कमळी, काय झालं, तू कुणाला शोधते? आणि हे बघ कमळे, अगं तू जास्त विचार करू नकोस। आणि तेवढ्यात तेथे ऋषी आणि बंड्या येतो। ऋषी म्हणतो की बरं ऐकून घ्या, बाकीची मुलं हॉस्टेलमधील आहे तर ती सुद्धा मदतीला येत आहे आणि अन्नपूर्णा आजी आणि राजन काका येतच आहे आणि मी जरा आतमधील जी तयारी आहे ती बघतो, तोपर्यंत बाहेर काय हवं नको ते तुम्ही बघा, असे ऋषी सांगत असताना मात्र आता कमळीचं लक्ष नसतं। कमळी सारखी आपल्या आईच्या विचारात असते, तेव्हा ऋषीच्याही लक्षात येते। ऋषी आता कमळीला म्हणतो, कमळी काय झालं, तू कसला विचार करत आहे? तेव्हा आता कमळी म्हणते की काही नाही, तर ऋषी विचारतो की तू आईचा विचार करते आणि हे बघ कमळी, डोंट वरी, आपल्या पोलिसांचे बोलणं झालेलं आहे आणि ते सुद्धा तुझ्या आईला शोधणार आहे आणि आपण सुद्धा तिला शोधूयात, त्यामुळे तू काही टेन्शन घेऊ नकोस। तेव्हा आता कमळी ऋषी सरांना म्हणते की ठीक आहे, तुम्ही पुढे व्हा, आम्ही इथे थांबतो। तेवढ्यात आता निंगी म्हणते की अरे वा बघ, आजी सुद्धा आल्यात। दोघींनाही आनंद होतो आजींना बघून, परंतु आता ही कामिनी सुद्धा आता तेथे चादर वगैरे अंगावर घेऊन आलेली आहे, कारण तिला आता ह्या सगळ्या अन्नामध्ये विष कालवायचं असतं। कामिनी आता म्हणत असते की काही झालं तरी अन्नपूर्णे, अगं तुझा कोणताच प्लॅन मी यशस्वी नाही होऊन देणार, प्रत्येक प्लॅन मी आहे तोपर्यंत उधळून लावेल। आणि तेवढ्यात अन्नपूर्णा आणि राजन कमळीच्या समोर येतात। कमळी आजीकडे पाहत असते। आजी म्हणते की काय झालं कमळी, तू काय विचार करतेस? तर कमळी आता पुन्हा सावरते आणि म्हणते की आजी, अहो काही नाही, आणि मी तुम्हाला म्हटले होते आजोबा लवकरच बरे होते आणि खरंच ही बातमी ऐकून मला फारच आनंद झाला। आम्ही घरीच येणार होतो, तुम्ही इथे कार्यक्रम ठेवला हे ऐकलं, मग इथेच भेटूयात असं ठरवलं। तेव्हा अन्नपूर्णा आजी म्हणते की बरं झालं, आणि बघ ही सगळी साईबाबांची कृपा आहे, त्यांच्या तब्येतीत सुधारणा झाली आणि आणखीन सुधारणा व्हावी म्हणूनच आज आपण येथे पूजा आणि अन्नदान करायला आलो आहोत। त्यानंतर आता ही कामिनी अंगावर चादर वगैरे घेऊन होलपटत चालत असते। तेवढ्यात एक माणूस तिला येऊन धडपडतो, तर कामिनी त्याला ओरडते, काय रे, कुठे दिसतो का तुला समोर? तेव्हा तू कोण आहेस असं विचारते। तेव्हा तो माणूस तिला म्हणतो की कोण आहेस का तू, येथे कशाला आली धडपडायला? आली तर आली आणि मध्ये कशाला उभी राहिली? फुकटचं जेवायला आली तर जा, तेथे जाऊन बस, रस्त्यामध्ये कशाला उभी आहेस? तेव्हा दुसरा माणूस म्हणतो की अरे ती वेडी दिसते, वेडी बाई, कशाला तिच्या नादी लागतो? ते दोघंही तिला हसून निघून जातात आणि आता मात्र कामिनी म्हणते की अरे शहाण्या, शेवटचा दिवस आहे तुझ्या जेवणाचा, म्हणून आता जोर जोराने हसत असते। त्यानंतर निंगी खुशात अन्नपूर्णाला म्हणते की आजी, आजच्या कार्यक्रमामध्ये कसलीही कमी नाही पडणार, ही पूर्ण जबाबदारी आम्ही कॉलेजच्या सगळ्या स्टुडंटने घेतलेली आहे, आम्ही सगळं काही नियोजन बघतो। ते ऐकून अन्नपूर्णा खुशात छान असं म्हणते। त्यानंतर कमळी म्हणते की आजी, मी आतमध्ये या, गुरुजी वाट बघत आहे। अन्नपूर्णा म्हणते की हो ठीक आहे। त्यानंतर राजन म्हणतो की हार आणि फुलं तेथेच राहिली, मी पैसे सुद्धा देऊन आलो, मी घेऊन येतो। तेव्हा कमळी म्हणते की नाही काका, तुम्ही थांबा, मी आणि निंगी घेऊन येतो। आता सगळेजण आतमध्ये जातात। कमळी आता फुलं आणायला जाणार असते आणि तेवढ्यात अनिका आणि रागिनी तिच्या समोर येतात। कमळीकडे पाहत असतात, ते पण रागाने। अनिका खूप रागाने बघत मात्र आता कमळी लगेच तिकडे फुलं आणायला निघून जाते। इकडे कामिनी मात्र आता खुश होत हसत असते। तेवढ्यात मात्र तिच्या जवळून आता कमळी जात असते। कामिनी लगेच आता स्वतःचा चेहरा पुन्हा लपवते आणि अंगावर चादर घेते। कमळी शेजारी दुकानात आलेली असते आणि दादा असं म्हणते, ते दुकानदाराकडून मात्र आता ती फुलांची टोपली वगैरे घेते, पूजेचं सगळं काही सामान घेते। तेव्हा आता आतमध्ये आल्यानंतर आता सगळेजण मात्र पूजेला उभे राहतात। अगदी अन्नपूर्णा आजी मनोभावने पूजा वगैरे करत असते
आणि आता मात्र जे काही शाल वगैरे आहे तर ती साईबाबांच्या अंगावर टाकून आता त्यांची पूजाचे जे काही आता हे आणलेलं सामान आहे त्यामुळे मस्त अशी पूजा होते. राजन अन्नपूर्णा आजी हात जोडून उभे असतात. अन्नपूर्णा आजी आता बाबांसाठी प्रार्थना करते. आता पूजा वगैरे झाल्यानंतर राजन म्हणतो की आई मी जरा बाकीची तयारी बघून येतो. अन्नपूर्णा म्हणते की ठीक आहे. तेवढ्यात ऋषी आता काकांना म्हणजे राजन काकांना म्हणतो की चला आपण दोघे जाऊ या माझ्याबरोबर. म्हणजे ते आता जेवणाचा स्वयंपाक वगैरे सुरू आहे तर त्या किचन मध्ये मात्र आता हे निंगी कमळी बंड्या हे सगळेजण असतात आणि राजन काका आणि ऋषी इकडेच यायला निघलेले आहे. निंगी सगळ्यांना सांगते की ऐका 2 मिनिटं माझ्याकडे लक्ष द्या. मी काही झालं जेवणाची टेस्ट मात्र आता अगदी खमंग झाली पाहिजे आणि सगळ्यांबरोबर आता लोकांनी तुमचं सुद्धा नाव काढलं पाहिजे. म्हणतो की जर तुम्हाला काही कमी जास्त लागलं तर आम्हाला सांगा आम्ही येतेच आहोत. आणि तेवढ्यात तेथे राजन आणि ऋषी येतात. कमळीने मात्र आता सगळं काही आणून दिलेलं असतं सामान वगैरे पूजेचं. राजन ती पूजा करून इकडे आलेला असतो. तेव्हा आता राजन विचारतो की जेवणाची व्यवस्था कुठपर्यंत आलेली आहे. आता बंड्या म्हणतो की हे बघा आत्ताच भात टाकलेला आहे आणि आता भाजीची व्यवस्था लगेच सुरू आहे. म्हणजे लगेच भाजी सुद्धा तयार होईल आणि शिजण्यासाठी 15 ते 20 मिनिटं लागतील. त्यानंतर आता ऋषी म्हणतो की बरं ठीक आहे सगळ्यांनी ऐकून घ्या. सगळ्यांनी स्वच्छता राखा कसल्यामध्येही कॉम्प्रोमाइज नकोय. नंतर ऋषी बंड्याला म्हणतो की पिण्याचं सेपरेट पाणी मी आणलेलं आहे आणि ते मात्र आता जेवणानंतरच वापरा. राजन म्हणतो की बाहेर लोक वाढत चाललेले आहेत त्यामुळे त्यांना रांगेत उभं राहायला सांगितलं पाहिजे. लवकरात लवकर मात्र त्यांची बसण्याची सुद्धा सोय करायला सांगा म्हणून ते बंड्याला सांगत असतात. तर ऋषी म्हणतो की काका मी करतो ते बंड्याला येथील जे काही आहे ते बघून द्या. मी जातो. तर ऋषी निंगीला घेऊन बाहेर जातो. त्यानंतर अन्नपूर्णा आजी साईबाबांना आता अगदी हात जोडून प्रार्थनाच करत आहे. माझी कमळी आता खूप दुःखत आहे. तिला सावरण्याची आता खरंच ताकद दे. तिची सगळी स्वप्न पूर्ण करण्यासाठी सारखी तिला जिद्द दे. आणि तेवढ्यात कमळी मात्र आता आपल्या एका मैत्रिणीला घेऊन तेथे येते. अन्नपूर्णा आजीकडे पाहते आणि ती त्या मैत्रिणीला म्हणते की तू तिकडे पुढे जा मी येतेच. कमळी मात्र आजीला पाहते आणि म्हणते की आजी खरंच किती मनापासून प्रार्थना करत आहे. ती साईन आता आजींच्या सगळ्या काही प्रार्थना पूर्ण कर म्हणून कमळी सुद्धा आता साईबाबांना हात जोडून प्रार्थना करते. त्यानंतर बाहेर आता लोकांची फारच गर्दी झालेली असते. तेवढ्यात काही लोकांमध्ये कुजबूज सुरू असते. महाप्रसाद कुठे आहे. तेव्हा दुसरा माणूस त्याला म्हणतो की अरे येथेच आहे आता होईलच सुरू. तर आता लगेच कुठे आहे म्हणून तो विचारत असतो. तर कमळी धावतच येते आणि म्हणते की अहो दादा. तेवढ्यात आता कमळी त्या माणसांना तिकडे दाखवत असते आणि अनिका रागाने तिच्या जवळ येते आणि म्हणते की गावछाप माझ्या आजीला मात्र आता गोड गोड बोलून पुन्हा तिच्या तू जाळेमध्ये तिला अडकू नको आणि तुझं सेल्फिश आहे ना ते तू पूर्ण केल्याशिवाय राहणारच नाही. तेव्हा कमळी तिला शांत उत्तर देते की हे बघ अनिका कोण किती स्वार्थी आहे हे मात्र देवाला माहिती आहे आणि मला मात्र तुझ्याबरोबर वाद घालण्यामध्ये. आणि तेवढ्यात आता कमळीचं लक्ष गौरीकडे जाते. गौरी तिथून जवळ गेल्याचं तिला पुन्हा आता दिसतं. तेव्हा ती तिकडे पाहते आणि कशी बोलता बोलता शांत होते आणि तिला चुटकी वाजत म्हणते की हॅलो हॅलो अगं गावछाप मी इथे आहे तुझ्याशी बोलते. आणि तेवढ्यात कमळीची मैत्रीण धावतच येते. कमळीच्या हाताला धरून चल लवकर बोलवलं म्हणून तिला घेऊन जाते. अनिकाची बडबड सुरूच असते. अनिका आता बडबड सुरू करत असते की सेल्फिश आहे तू खरंच येथे मुद्दाम जेवायला चाललेली आहे. आता ती कमळीला खूप काही बोलत असते. त्यानंतर आता इकडे ऋषी बाहेर सगळ्या व्यक्तींना सगळ्या माणसांना आलेल्या सगळ्या भक्तांना एकत्र उभं राहायला सांगतो रांगेमध्ये. तेवढ्यात आता सगळ्यांची कुजबूज सुरू असते. सगळे म्हणतात की किती उशीर झाला काही प्रसाद वगैरे आहे की नाही. तेव्हा ऋषी त्या सगळ्यांना समजावतो थोड्याच वेळामध्ये आरती होणार आहे आणि सगळ्यांना प्रसादाचा लाभ मिळणार आहे म्हणून सगळ्यांना रांगेत उभं राहायला सांगत असते. एका प्रकारचा सगळा काही गोंगाट झालेला असतो. तर कमळी धावतच येते आणि सगळ्यांना शांत व्हा म्हणून सांगत असते. हे बघा थोड्या वेळातच आता हा प्रसाद सुरू होत आहे. कमळी मात्र आता तेथील लोकांना समजावत असते. तर तिच्या मागे आता त्या घोळक्याच्या पाठीमागे आता बाकावर सरोज बसलेली आहे एका बाईच्या शेजारी. तेवढ्यात कमळीची मैत्रीण आता तेथे येते आणि त्यांना आता सगळ्यांना उठून त्या आजोबांना आणि त्या सरोजला तिकडे बसायला सांगते. तर सरोज आता उठते. कमळीच्या मागून मात्र आता सरोज तिकडे रांगेत बसायला जाते. कमळीचं लक्ष इकडे असतं सगळ्यांना समजवण्यात. तेव्हा कमळीला पुन्हा आता आपल्या जवळून सरोज गेलेली आहे असं दिसतं आणि कमळी मात्र तिकडे बघत असते. तेवढ्यात तेथे ऋषी येतो. ऋषी म्हणतो की कमळी चल आपल्याला तिकडे बोलावलेलं आहे म्हणून आता तो कमळीला घेऊन तिकडे जातो. चल ना आरती सुरू होत आहे बाकीचे आहे तिथे सांभाळायला आपण आरतीला जाऊयात म्हणून ऋषी तिला तिकडे घेऊन जातो. तेव्हा सगळेजण आता आरतीला येतात. सगळेजण खोशोट टाळ्या वाजवत आहे आणि साईबाबांच्या आरतीचा लाभ घेत आहे. त्यानंतर राजन अनिका रागिनी आणि अन्नपूर्णा आजी हे एकत्र आरती ओवाळत आहे. त्यानंतर कमळी टाळ्या वाजवत असते. निंगी तिला आरती घ्यायला पाठवते. तेव्हा आता कमळी पुढे येते आणि देवाची आरती ती ओवाळत असते. अन्नपूर्णा आजीने तिला पुढे आरती ओवाळायला बोलवले असतं. कमळी खुश होत येते. कमळी आरती ओवाळायला घेते तर रागिनी अनिकाचा खूपच जळफळाट होतो. रागाने तिच्याकडे पाहत असतात. ती ओवाळताना मात्र आता कमळीच्या मनात हे विचार असतात की साईनाथा
अरे म्हणजे माझ्या आईला गोळी लागली आणि ती दरीत पडली. त्यानंतर तिचा काही पत्ता लागलेला नाही आणि पोलिसांना जी काही बाई सापडली तर तिचाच आता आम्ही आई म्हणून शेवटची तिची विधी पूर्ण केलेत आणि तेवढ्यात गौरी त्या घोळक्यात तेथे मंदिरात आलेली आहे. तेव्हा आता कमळी देवाला म्हणत असते की खरं तर ती माझी आई नव्हतीच, पण माझी आई कुठे असेल आणि साईन आता हे बघ माझ्या आईला नक्की काय झालं, ती कुठे आहे आणि हे सगळं काही मला कळून दे देवा, तुलाच काहीतरी आता चमत्कार घडवावा लागेल. त्यानंतर आता गौरी तेथे टाळ्या वाजवत आहे, देवाला प्रार्थना करत आहे हात जोडून. कमळी देवाला म्हणत असते की मला माझी आई परत हवी आहे. तेव्हा आता आरती करत असताना कमळीला मात्र पुन्हा आई आल्याचा भास होतो. ती पुन्हा मागे वळून बघते आणि तेवढ्यात गौरी मात्र त्या घोळक्यात असते. तर अन्नपूर्णा आजी तिला खुणावून विचारते की काय झालं कमळी, का मागे बघते. तेवढ्यात आता आरती पूर्ण होते. तर इकडे कामिनी मात्र आता जेथे हा स्वयंपाक बनण्याचा काम सुरू आहे तर तेथे आलेली असते, कारण तिला सगळ्या अन्नामध्ये विष कालवायचं असते. हातामध्ये विषाची बॉटल घेऊन येते आणि म्हणते की आता ह्या अन्नामध्ये ही बाटली जर रिकामी केली माझं काम झालं असं समजा. तेवढ्यात मात्र ती बॉटल ओतायला जाणार तोच लगेच राजन येतो. राजन म्हणतो की अहो मावशी, आणि तेवढ्यात कामिनी लगेच आता अंगावर चादर वगैरे घेते आणि राजनला असं वाटतं की नक्की ह्या मावशी आहेत. तो म्हणतो की इथे काय करतात तुम्ही, प्रसादाचं जेवण आहे तर ते तुम्हाला बाहेर रांगेत मिळेल, तुम्ही तिकडे जाऊन उभे राहा. बंड्याला आवाज देऊन बंडो बनतं आणि ह्या मावशींना बाहेर नेऊन रांगेत उभा करायला सांगतो. तेव्हा बंड्या मावशी अहो चला. तर आता कामिनी रागाने मात्र मागे वळून बघत असते. बंड्या पुन्हा आवाज देतो की मावशी चला बाहेर. शेवटी तो कामिनी घेऊन बाहेर रांगेमध्ये येतो. तिला रांगेमध्ये आणून बसून म्हणतो की थोडा वेळ इथे बसा, प्रसाद चालूच होईल. शेवटी कामिनीला तेथेच बसावं लागतं. तेव्हा आता कामिनी मनात म्हणते की त्या भिकाऱ्यांच्या रांगेत बसून काही होणार नाही, मला त्या स्वयंपाकघराकडे जावंच लागेल. जर मी इथे बसून राहिले तर जे ठरवलं आहे तर ते सगळं विस्कटेल. म्हणून तेथून उठून ती जाणार तोच लगेच अन्नपूर्णा आजी आणि कमळी बाहेर येतात. अन्नपूर्णा आजी आता मोठ्यानेच ओरडते की ऐका ऐका, सगळ्यांनी ऐका. तेवढ्यात कामिनी आता गडबडून जाते. परत तिला शेवटी भिकाऱ्यांच्या रांगेतच बसावं लागतं. तेव्हा अन्नपूर्णा आजी म्हणते की प्रसाद घेतल्याशिवाय कोणीच जायचं नाही, आरती झालेली आहे. कमळी मात्र आता सगळ्यांना वाढवायला सुरुवात करायला सांगते. तेवढ्यात मात्र गौरी तिथे येते, इकडे तिकडे पाहत असते. कामिनी उठते आणि तेथून लगेच बाजूला होते. गौरी आता इकडे तिकडे बघतच असते. अन्नपूर्णा आजी राजनला म्हणतात की राजन चल आपण लक्ष देऊया, सगळं काही व्यवस्थित व्हायला हवं. म्हणून राजन आणि अन्नपूर्णा वळून मागून आता ह्या कामिनी जवळून निघून जातात. कामिनी अंगावरच घेऊन लपून बस. त्या संधीचा फायदा घेऊन आता किचन मध्ये येते आणि आता अंगावरून काढून ती बॉटल आहे तर त्या बॉटलकडे बघून हसत असते. आता म्हणते की अन्नपूर्णे अगं ही तर तुझी सुरुवात आहे ह्या महागोतीपासून, म्हणजे या प्रसादापासून. तुझ्या सोबत मात्र तुझ्या माणसांची देखील. त्याच वेळेस मात्र आता साईबाबांचा एक मोठा चमत्कार होणार असतो, कारण आता कामिनी मात्र त्या म्हणजे जे काही आता ही भाजीचं भांड आहे तर ते पातेल्यात मात्र हे औषध ओतायला जाणार. तोच आता इकडे साईबाबांचं भजन जोरात सुरू असतं. कमळी आता सगळ्यांना मात्र बाहेर पंतरवाळ्या देत असते. परंतु आता साईबाबांचा चमत्कार असं होतो की आता हे जे काही कुत्र आहे तर ते कुत्र जोरजोराने आता कामिनीच्या अंगावर भुंकून येत असतं. कामिनी खूपच घाबरते, हाडहाड करत असते. कामिनीला काय करावं तेच काही कळत नसते आणि धावतच मात्र ती बाहेर पळून जाते. आता साईबाबांचा चमत्कार होऊन आता ह्या सगळ्या भक्तांचा जीव वाचलेला आहे. कमळी मात्र आता सगळ्यांना आता पंतरवाळ्या देता देता मात्र कमळी जेव्हा मागे वळून बघते तेव्हा तिला आई असल्याचा भास होतो आणि देवाचा चमत्कार बघा किती निराळा असतो. म्हणजे कमळीला आपली आई मात्र दिसते. कमळीला फारच आनंद होतो. आता सगळ्यांचं लक्ष जातं, गौरी काकी दिसल्या म्हणून सगळ्यांना आनंद होतो. आता गौरी काकीचं लक्ष जातं कमळीकडे. कमळीला बघून मात्र आता गौरी काकीला खूपच आनंद होतो आणि कमळीला सुद्धा इतका आनंद होतो. आज साईबाबांच्या दरबारात आज ह्या मायलेकींची भेट होते. ऋषी आणि हे सगळेजण धक्क्याने पाहतच असतात. आता गौरी धावतच येते कमळेकर, परंतु एक वेगळाच काहीतरी चमत्कार होतो, कारण आता कमळी जवळून मात्र आता ही गौरी मात्र एका छोट्या मुलीकडे जाते आणि तिलाच घट्ट मिठी मारते. ऋषी, बंड्या, निंगी हे सगळेजण धक्क्याने पाहत असतात आणि गौरी आता दुसऱ्याच एका मुलीला, आपली छोट्या मुलीला कमळी समजते. कमळे अगं कुठे होतीस तू? कमळी बिचारी इकडे रडत असते. तेवढ्यात ती मुलगी तिच्या आईला आवाज देत असते की आई आई. तर गौरी म्हणते की अगं मीच तुझी आई आहे. तेवढ्यात त्या मुलीची आई धावतच येते, आपल्या मुलीला ओढते आणि गौरीला म्हणते की कोण आहेस तू, माझ्या मुलीबरोबर काय करते? आता गौरी म्हणते की ती माझी मुलगी आहे, माझी कमळी, माझी पालवी आहे, तुझी कमळी नाही असं म्हणते. आता गौरी म्हणते की माझी कमळी कुठे गेली, माझ्या कमळीला कोणी बघितलं का? कमळी मात्र ऋषी, बंड्या हे सगळेजण आता हे गौरीकडे पाहत असतात. गौरीच्या डोक्याला मार लागल्यामुळे ती कमळीला विसरलेली असते आणि गौरी म्हणते की कमळी इकडे कशी असेल, ती तर गावाकडे आहे, त्यामुळे आता मला इथून थांबून नाही चालणार, मला गावाकडे गेलं पाहिजे आणि कमळीला मला गावाला शोधायला जायला पाहिजे. म्हणून ती बडबड करत तिथून जायला निघते. तर कमळी तिचा हात धरते. आई असं म्हणते. कमळी रडतच म्हणते की आई मला माहिती होतं की तू कुठेच जाणार नाही. आई अगं तू ओळखलं नाहीस का मी तुझी कमळी आहे? आता गौरी सगळ्यांच्या समोर कमळीला म्हणते की ए पोरी अगं तू कोण आहे?
आहे, तुला नाही ओळखत. अगं माझी पोरगी कमळी आहे. अगं कमळी माझी छोटी पोरगी आहे, गावाकडे असते ती. पायाला ती भिंगरी आहेत, पळायला लागली तर धूम ठोकते. आबाला सुद्धा आवरत नसते आणि ती मला दिसली म्हणजे मी तिला दिसले नाही तर ती कावरी बावरी झाली असेल, म्हणूनच आता मला गावाला जावं लागेल. तेव्हा आता रडतच कमळी म्हणते की आई अगं तू असं काय करतेस, मी तुझी कमळी आहे. तेव्हा आता गौरी कमळीला म्हणते की अगं पोरी सोड ना मला, मी तुला नाही ओळखत, माझ्या मागे मागे तू येऊ नको आणि मला हात सुद्धा लावू नको. तुझी आई नाही आणि तुला कोणी पाठवलं इथे, माझ्या मागे तू येऊ नकोस. म्हणून ती जायला निघते तर आता कमळी तिचा हात धरते आणि म्हणते की आई अगं मी इथे आहे. तेव्हा आता गौरी खूपच ओरडते आणि कमळीवर जोरात खेकसून म्हणते की अगं पोरी तुला सांगितलेलं कळत नाही का, माझी पोरगी गावाकडे आहे, तू कोण आहे, मी तुला नाही ओळखत आणि माझ्या मागे मागे येऊ नको, मला हात सुद्धा लावू नको. म्हणून गौरी धावतच निघून जाते आणि कमळी रडत असते. तर हा भाग येथे संपतो. पुढील भागामध्ये कमळी ऋषी हे सगळेजण आता गौरीला घेऊन हॉस्पिटलमध्ये येतात. डॉक्टर गौरीला चेक करतात आणि सांगतात की त्यांना कुठला तरी मानसिक एक जबर धक्का बसलेला आहे, त्यांच्या आठवणी पुसल्या गेलेल्या आहेत. तेव्हा आता कमळीला धक्का बसलेला असतो. त्यानंतर राजन बाबांना घेऊन बाहेर अंगणामध्ये व्हीलचेअर फिरवत असतो. कामिनी तेथे येते. अन्नपूर्णा तिला विचारते की तू येथे का आलीस. तेव्हा लगेच आता कामिनी म्हणते की तुझ्या प्रश्नांची उत्तर द्यायला आली आणि इन्स्पेक्टर साहेबांना काहीतरी आता पुरावा घेऊन येत आणि तेव्हा मात्र आता सुहासला घेऊन आलेले असते. सुहासला पकडून आणलेलं असतं खोटं, त्याला धमकावून. तर आता इकडे कमळी विचारते की आईला कमळीचा बाप कोण आहे आणि त्याच वेळेस मात्र आता ही शुद्धीवर आल्यानंतर गौरी कमळीच्या बापाचं नाव सांगत असते. तर मित्रांनो आता पुढे नक्की काय होईल हे बघायला विसरू नका. तोपर्यंत धन्यवाद.